ठाकरे बंधू एकत्र आल्याने या ठिकाणी मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा मजबूत होताना या ठिकाणी दिसून येतोय। कारण कालच आपण बघितला की 5 तारीखला दोन्ही ठाकरे बंधू सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, सन्माननीय राज ठाकरे हे एकत्र आल्यानंतर आणि त्यांना मिळणारा संपूर्ण मराठी बांधवातून कलाकार असतील, साहित्यिक असतील आणि मराठी प्रेमी असतील यांचा पाठिंबा बघितल्यानंतर आज सरकारवर तो GR रद्द करण्याची नामुष्की या ठिकाणी आलेली आहे। यातच ही दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आल्यानंतर एक महाराष्ट्राची ताकद काय आहे ही यातून या ठिकाणी निश्चितपणे दिसून आली आणि त्यामुळे उद्या जो विजयी मेळावा होणार आहे या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही सुद्धा मालवणामध्ये तशाच पद्धतीचा जल्लोष फटाक्यांची आतषबाजी करून असेल या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत। त्यामुळे ही एक विजयाची नांदी ही मराठी माणसाची आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला वाटत होतं की या ठिकाणी हिंदी भाषेची सक्ती या ठिकाणी झाली नाही पाहिजे। तेच काम या ठिकाणी आताच्या सरकारला करण्यासाठी या दोन्ही बंधूंनी भाग पाडलं आणि सर्व मराठी जनतेचे या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आभार व्यक्त करतो। आणि या कोकण पट्ट्यामध्ये पाहायला गेला तर भरत शेठ गोगावले, माननीय आमदार भरत शेठ गोगावले यांनी वक्तव्य केलं आहे की या ठिकाणी सन्माननीय नितेशजी राणे यांचे पितृतुल्य पिता वडील सन्माननीय या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणजी राणे साहेब यांच्याबद्दल चुकीचे गौरवोद्गार यांनी काढले। या ठिकाणी सन्माननीय राणे साहेबांना यश प्राप्त करताना त्यांना कुणी म्हटलं गेलं, त्यांनी या ठिकाणी यश प्राप्त करताना कुठलीही लाजबिडा ठेवली नाही अशा पद्धतीचं वक्तव्य म्हटलं गेलं। काही महिन्यापूर्वी तुम्ही विधानसभेपूर्वी पाहिलं की भास्कर शेठ जाधवांनी वक्तव्य केल्यानंतर या ठिकाणी गुहागरमध्ये जाऊन त्या ठिकाणी निलेश राणेंनी आकांड तांडव केला होता, त्यांच्या विरोधात गरळ ओकली होती। परंतु आज भरत शेठ गोगावलेंनी या ठिकाणी तशा पद्धतीचं भाष्य केल्यानंतर आज निलेश राणे गप्प का? आज सन्माननीय नितेशजी राणे गप्प का? आता त्यांना पितृप्रेम आठवत नाही का? आता त्यांना वडिलांचा झालेला अपमान आणि वडिलांबद्दल काढलेले अपमानात्मक शब्द यासाठी सन्माननीय या मतदारसंघाचे आमदार या ठिकाणी कोणती भूमिका मांडणार आहे की आताही त्या रायगडमध्ये जाऊन त्या ठिकाणी भरत शेठ गोगावलेंच्या विरोधात ते आपले दंड ठोपटताना दिसणार आहेत का? हा सवाल या ठिकाणी सन्माननीय निलेश राणे यांना आमचा आहे। कारण आज नारायण राणेंना खुनी म्हटल्यानंतर या ठिकाणी त्यांचं रक्त खवळताना आम्हाला या ठिकाणी दिसलेलं नाही, फक्त कार्यकर्त्यांच्या स्टेटमेंट या ठिकाणी देण्यात आल्या। परंतु खरं तर वडिलांबद्दलचं प्रेम निवडणुकीपूर्वी वेगळं होतं का? आणि आमदार बनल्यानंतर त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने त्यांना खुनी म्हटल्यानंतर त्यांचं प्रेम वेगळं झालं आहे का? हा सवाल आमचा या ठिकाणी सन्माननीय या पुरा मालवण मतदारसंघात आमदार झाल्यानंतर त्यांचं पितृप्रेम कमी झालं का? हा सवाल आमचा सन्माननीय निलेश राणे यांना आहे।